ज्यामध्ये पीडित महिलेच्या घरावर काळी जादू केलेली आहे. त्यासाठी पीडित महिलेला अघोरी पूजा करावी लागेल, त्याचबरोबर आर्थिक सुबत्ता येण्यासाठी काही उपाय करावे लागेल असे सांगून आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी सदर पीडित महिलेची फसवणूक करून तिच्याकडून जवळपास 2.5 कोटी रुपये रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने अशी रक्कमचा अपहार केलेला आहे, तिची फसवणूक केलेली आहे. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 हे करीत आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी अनेक महिलांची तसेच अनेक पीडितांची फसवणूक केलेली आहे, ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी विविध कलमाने गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी अपहार करून जे पैसे कमवले किंवा जे अपहार करून फसवणूक करून जे पैसे कमवले त्या पैशाची विल्हेवाट तो गोवा येथे जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी गोवा येथे जाऊन जुगार खेळणे आणि इतर काही आक्षेपार्ह गोष्टी करणे असं या संपूर्ण तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. सध्या आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. या निमित्तानं मी आवाहन करतो की आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी कोणी पीडितांची फसवणूक केली असेल तर त्यांनी कृपया पोलीस ठाणे येथे तक्रार द्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.